आता आम्ही थाळी वाढूया। भात घेतलेला आहे हा बघा। आता कोळंबीची आमटी घालूया। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावंत ब्लॉग्स 1394। आणि आज आम्ही मस्त अशी किंगफिश थाली बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पहिल्यांदा आम्ही तांदूळ धुवून स्वच्छ बघा या पाण्यात घालूया। पाणी उकळत ठेवलेलं आहे मडकीत। थाली बनवणार ना, त्याच्यात थालीत राईस येणार, शिंपले येणार, कोलंबीचं कालवण येणार, किंगफिश येणार फ्राय, आणि वालीची भाजी येणार, सोलकढी आणि हे कोशिंबीर येणार। पहिल्यांदा आम्ही शिंपल्या बनवूया। त्यासाठी हे खोबरं आहे ना, ते कढईत भाजून घेऊया। 1 चमचा तेल घातलेलं आहे कढईत। त्याच्यात 7-8 लसणाच्या पाकळ्या घालूया। 1 इंच आलं घालूया। 1 उभा पातळ चिरलेला कांदा घालूया आणि 1 वाटी खोबरं घालूया आणि खरपूस असं लालसर होईपर्यंत परतून घेऊया। खोबरं भाजून घेतलेलं आहे, ते थंड होऊ दे तोपर्यंत आम्ही वालीची भाजी बनवूया। चुलीवर एक मातीचं भांड ठेवलेलं आहे, त्याच्यात 2 चमचे तेल घालूया। त्याच्यात बारीक 2 कांदे चिरून ठेवलेले घालूया। त्याच्यात हिरवी मिरचीचे 7-8 हिरवी मिरचीचे तुकडे घालूया। दोन मिनिटं असे परतून घेऊया। आता त्याच्यात आम्ही वाली घालूया। ते 2 मिनिटं असे परतून घेऊया। भाजीत आम्ही चवीनुसार मीठ घालूया। अर्धी वाटी पाणी घालूया। झाकण ठेवून शिजत ठेवूया। फ्राय करण्यासाठी सुरमईची 2 कापं घेतलेले आहे, त्यांना आम्ही मीठ, मसाला, हळद लावूया। हे बघा स्वच्छ धुवून घेतलेले आहे, त्यांना पहिल्यांदा असं मीठ चोळून घेऊया। एक चमचा लाल तिखट घेऊया। अर्धा चमचा हळद घेऊया। त्याच्यात थोडा चिंचेचा कोळ घालूया। आणि अर्ध लिंबू आहे ना, ते असं किंगफिश वर असं पिळून घेऊया। आणि व्यवस्थित असा मसाला एकत्र करूया आणि त्याच्यावर असं लावून घेऊया। मीठ मसाला लावलेला आहे, आता 25 मिनिटांसाठी साईडला ठेवूया। भाजी आमची झालेली आहे बघा, पाणी व्यवस्थित आटलेलं आहे। त्याच्यात आम्ही खोबरं घालूया। अशी ढवळून घेऊया आणि उतरूया। आता भात पण आमचा व्यवस्थित शिजलेला आहे, तो आता आम्ही वाळून घेऊया। आता वाळणीला असा लावून ठेवायचा। असं आम्ही लावून ठेवूया। खोबरं आमचं थंड झालेलं आहे, ते आता आम्ही पाट्यावर वंट्यावर वाटून घेऊया। त्याच्यासाठी त्याच्यात गरम मसाला आणि हळद टाकूया। अर्धा चमचा हळद घालूया आणि गरम मसाला 1 चमचा घालूया। कोलंबीच्या कालवणासाठी 2 वाटी खोबरं घेतलेलं आहे किसून। 1 मोठा कांदा घेतलेला आहे उभा पातळ कापून। मसुरी मिरच्या घेतल्या आहेत, म्हणजे लोकल मिरच्या घेतलेल्या आहेत 20।
बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत चवीसाठी आणि कलरसाठी 4 घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा धणे घेतलेले आहेत. हे पण आम्ही बरोबर वाटून घेऊया. आणि त्याच्या बरोबर पाव वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. 4 लसणाच्या पाकळ्या. हे आम्हाला सोलकढी बनवायची आहे आणि ह्या पण आम्ही वाटून त्यांचा रस काढून घेऊया. 2 चमचे तेल घालूया आणि त्याच्यात कांदा घालूया. कांदे बारीक 2 चिरून घेतलेले आहेत असे आडवे. आता आम्ही तिसऱ्या बनवत आहोत. 2 मिनिटं असा कांदा परतूया. त्याच्यात शेवग्याच्या शेंगा बारीक करून ठेवलेल्या आहेत त्या घालूया. त्याच्यात शिंपल्या घालूया. पुन्हा 5 मिनिटं अशी परतून घेऊया. त्यात हे वाटण घालूया. त्याच्यात वाटणाचं पाणी घालूया. चवीनुसार मीठ घालूया आणि ढवळून घेऊया. 15 मिनिटांसाठी उकडत ठेवूया. आता दुसऱ्या बाजूला मातीचं भांड ठेवलेलं आहे. त्याच्यात 4 चमचे तेल घालूया आणि आता आम्ही कालवण बनवूया कोलंबीचं. त्याच्यात कांदे घालूया 2 बारीक चिरून ठेवलेले. असे परतून घेऊया. त्याच्यात भेंडीचे असे तुकडे करून ठेवलेले आहेत ते घालूया आणि टोमॅटो 1 बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूया. 5 मिनिटं असं व्यवस्थित परतून घेऊया. त्याच्यात आम्ही आता ही कोलंबी घालूया. ती पण 5 मिनिटं परतून घेऊया. चवीनुसार मीठ घालूया. वाटून ठेवलेलं वाटण घालूया. त्याच्यात आपल्याला जाड पातळ केवढं पाहिजे तेवढं असं पाणी घालायचं. आणि कोलंबीची आमटी म्हणजेच कालवण जरा असं जाडच ठेवायचं, एकदम पातळ बनवायचं नाही. आता आम्ही 10 मिनिटांसाठी हे शिजत ठेवूया झाकून. इकडे कोलंबीचं कालवण आणि तिसऱ्या शिजत आहेत तोपर्यंत आम्ही सोलकढी बनवूया. तेव्हा नारळाचं दूध काढलेलं आहे. त्याच्यात 2 पाकळ्या लसूणीच्या टाकून नारळाचं दूध काढलेलं आहे बघा. त्याच्यात बारीक मिरचीचे तुकडे करून ठेवलेले ते टाकूया. जराशी कोथिंबीर टाकूया. चिमूटभर हिंग टाकूया. चवीनुसार मीठ टाकूया आणि कोकम आगळ घेतलेला आहे तो त्याच्यात टाकूया. 2 चमचे आहे. बघा कलर बघा छान आलेला आहे. तर मीठ लागलं काय ते बघूया. छान झालेली आहे. कलर पण बघा छान आलेला आहे. ती आता आम्ही झाकून ठेवूया. 15 मिनिटं झालेली आहेत. तिसरे आम्ही अशा उघडून बघूया. त्याच्याआधी आम्ही कैऱ्या कापलेल्या आहेत त्या घालूया. त्याचे काप केलेले आहेत. जरा असे ढवळून घेऊया आणि पुन्हा 5 मिनिटं झाकण ठेवूया. हे बघा आमचं कोलंबीचं कालवण छान झालेलं आहे आणि त्याच्यावर आम्ही कोथिंबीर घालू. ढवळून घेऊया असं. आता ते उतरून घेऊ. आमच्या तिसऱ्या म्हणजे शिंपल्या झालेल्या आहे. त्याच्यात पण आता आम्ही कोथिंबीर घालूया आणि उतरून घेऊ. चुलीवर एक तवा ठेवलेला आहे. त्याच्यावर तेल घालूया. किंगफिशरची कापं आहेत ना ती आता फ्राय करून घेऊया. त्याच्यासाठी 4 चमचे रवा घेतलेला आहे. 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा लाल तिखट घेतलेलं आहे. ते सर्व असं मिक्स करूया.
आता आम्ही थाळी वाढूया. भात घेतलेला आहे हा बघा. आता कोळंबीची आमटी घालूया. आता आम्ही तिसऱ्या घालूया. वालीची भाजी घालूया. आता आम्ही सोलकढी घेऊया. किंगफिशरचा काप घातलेला आहे आणि आता कांदा ठेवूया, लिंबू ठेवूया. ही बघा मस्त थाली आमची रेडी झालेली आहे. या जेवायला. ही बघा मी मस्त अशी किंगफिश थाली बनवलेली आहे आणि अशीच थाली आम्ही रोज आमच्या दैनंदिन जीवनात अशी घरी बनवतो आणि जेवतो. तीच थाली मी तुम्हाला आज करून दाखवलेली आहे. ही बघा बरोबर मी अशी खारातली कैरी पण घेतलेली आहे. ती आणि गेल्या वर्षीची आहे, ती अजून बघा चांगली आहे. ती अशी जेवताना अशी कापायची आणि पाहिजे तेवढी घ्यायची. ही घ्यायची तसं नाही, ऑप्शनल आहे. तुम्ही लोणचं पण घेऊ शकता. मी खारातली कैरी घेतलेली आहे आणि आता मी तुम्हाला जेवून दाखवते. भात पण आमचा एकदम असा सडसडीत झालेला आहे बघा. आणि गरम गरम आहे जेवण आणि एकदमच अजून मजा येणार जेवायला. हे बघा असं जेवायचं. बरोबर हा किंगफिश खायचा असा म्हणून या जेवायला. आणि नंतर ही घरातली कैरी खायची. पुन्हा असं जेवायचं. अशी भाजी लावायची तोंडाला. पुन्हा असा फिश फ्राय खायचा. शिंपल्या पण छान झालेल्या आहे. शिंपल्या शेंगा घातलेल्या आहेत शेवग्याच्या, त्या पण अशा व्यवस्थित शिजलेल्या आहेत. बघा शिंपल्या शेवगाच्या शेंगा घातल्या म्हणून अजून छान झालेल्या आहेत शिंपल्या. त्याच्यात आम्ही कच्ची कैरी पण घातलेली आहे, ती पण ही बघा छान लागते. आणि असं सॅलड खायचं. आमची आजची किंगफिश थाली तुम्हाला कशी वाटली ही मुद्दाम कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.